ठाणे शहरातील दिव्यांग कला केंद्रात विशेष मुलांसाठी विशेष होळी आणि रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. आनंद, उत्साह आणि सकारात्मकतेच्या वातावरणात या मुलांनी रंगोत्सवाचा मनसोक्त आनंद लुटला. या निमित्ताने काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर या षडरिपूंचे दहन व्हावे या भावनेतून होलिकामातेची प्रार्थना करण्यात आली. तसेच पर्यावरणपूरक रंगांचा वापर करून एकमेकांना रंग लावण्याचा संदेश देण्यात आला. दिव्यांग कला केंद्राकडून गेल्या 10 वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवण्यात येत असून समाजात स्नेह, सकारात्मकता आणि पर्यावरण संवर्धनाचा विचार रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमासाठी संचालक किरण विष्णू नागती आणि संचालिका संध्या किरण नागती यांनी पुढाकार घेतला आहे. यंदाही विशेष मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हाच खरा उत्सव असल्याचं संचालिका संध्या किरण नागती यांनी सांगितले. या प्रसंगी मुलांनीही आपल्या भावना व्यक्त करत रंगोत्सवाचा मनापासून आनंद साजरा केला. नमस्कार. मी संध्या नागती. हे होळीचं आपलं दिव्यांग कला केंद्राचं 10वं वर्ष आहे. मुलांसाठी आपण खरं तर ही होळी आयोजित केलेली आहे. या मुलांनाही होळीचा आनंद घेता यावा, रंगपंचमीचा आनंद घेता यावा म्हणून खरं तर आपण ही होळी साजरी करतो मुलांसाठी. आणि मुलांचा आनंद तुम्ही बघताय, प्रत्येकजण उत्साही आहे, आनंदी आहे. त्यांना खूप मजा येते रंग उडवायला, रंग स्वतःला लावायला, दुसऱ्यांना लावायला. आणि यांच्या आनंदासाठीच आपण खरं तर हे सगळं आयोजन केलेलं आहे होळीचं.